हॅलो फ्रेंड्स, तर आज देखील एकदम छान अशी ब्लाऊज डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून एकदम छान अशी आजची ब्लाऊज डिझाईन तुम्हाला शिकायला भेटेल. तर हे बघा, आपण गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची घेतलेली आहे 9 इंच. तर खालच्या साईडने आपण गळा रुंदी घ्यायची आहे 3 इंच आणि आपण ते स्ट्रेट जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर हे बघा, आपण आज पेपर कॅनव्हास न वापरता एकदम छान अशी ही ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. हे बघा, आणि आता आपण त्याला कट करून घेऊ. ठीक आहे. आणि आता आपण त्याला मेन फॅब्रिकवर घेणार आहोत. तर हा आहे आपला ब्लाऊज पीस. हे बघा, अशा पद्धतीने आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण खालच्या साईडने स्टिच करून घेऊ अशा पद्धतीने. एकदम परफेक्टली बसलं पाहिजे त्यावर. अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेला आहे. आता आपण गळ्याला स्टिच करून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपण गळ्यालाही स्टिच करून घेत आहोत. रोज नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊनच येत असते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. ठीक आहे. आता आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे. खालच्या साईडने आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आता आपण गळ्याला एकदम छोटे छोटे असे कट देणार आहोत, जेणेकरून एकदम छान आणि परफेक्ट असा शेप आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. आता आपण मध्ये हात घालून त्याला फोल्ड करून घेऊ अशा पद्धतीने. ब्लाऊज डिझाईनची एकदम सोपी आणि एकदम छान अशी ही पद्धत आहे. आता आपण खालच्या साईडने दाबटीप देऊन घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने दाबटीप देऊन घेतली आणि आता आपण गळ्यालाही दाबटीप देऊन घेऊ, जेणेकरून एकदम परफेक्ट असा शेप मिळेल. ठीक आहे. हे बघा, एकदम छान असा हा शेप आलेला आहे. एकदम छान अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून स्टेप बाय स्टेप आपल्याला ही डिझाईन शिकायला मिळेल. हे बघा, अशा पद्धतीने आता आपण साईडने अस्तर जॉईन करून घेणार आहोत. ठीक आहे. आता दुसऱ्या साईडने आपल्याला अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊ. दोन्ही साईडने आपल्याला एक्स्ट्राचा भाग कट करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला आकार मिळालेला आहे. आता आपण टक्स टाकून घेऊ. मी 4-4 इंचावर टक्स टाकते. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण टक्स टाकून घेऊ. दोन्ही साईडने आपण 4-4 इंचावर टक्स घेतलेले आहे. हे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपल्याला इथे लेस लावायची आहे. तर हे बघा, त्याआधी आपण लेस कशी लावणार आहोत त्यासाठी आपण मार्क करून घेऊ. हे बघा, अशा पद्धतीने आपण एकदम छान अशा आकारात मार्क करून घ्यायचं आहे. तर ते दोन्ही साईडने आपल्याला सेम आलं पाहिजे, त्यासाठी अशा प्रकारे घडी मारून आपल्याला थोडा दाब द्यायचा आहे आणि दुसऱ्याही साईडला आपण मार्क करून घेणार आहोत. आता आपण आधी खालच्या साईडने लेस लावणार आहोत. तर या लेसला
बारीक स्टोन पण आहे, तर त्यासाठी आपण एकदम काळजीपूर्वक ही लेस लावणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने कॉर्नरला जरा आपण थोडी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून एकदम परफेक्ट आपल्याला शेप मिळून जाईल. हे बघा मी 2 स्टोन काढून टाकलेले आहे, जेणेकरून आपल्याला तिथे एकदम छान अशी कॉर्नरची घडी मारता येईल. हे बघा अशा पद्धतीने परफेक्टली. ठीक आहे, आपल्याला दोन्ही साईडने लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने, जेणेकरून एकदम परफेक्ट शेप आपल्याला मिळेल. आणि लेस एक साईडने वरतीही होत नाही, त्यामुळे आपण दोन्ही साईडने लेसला स्टिच करून घेणार आहोत अशा पद्धतीने. आता आपल्याला साईडची ही लेस लावून घ्यायची आहे. तर जे मार्क केलेले होते आपण तेही डार्क करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण लेस लावून घेणार आहोत. हे बघा एकदम छान असा हा आकार आलेला आहे. आणि खूप कमी वेळात एकदम छान असा हा डिझायनर ब्लाऊज तयार झालेला आहे. हे बघा अशा पद्धतीने. इथे आपण दोन्ही साईडने स्टिच करून घेत आहोत. ठीक आहे, दुसऱ्या साईडनेही आपल्याला एकदम काळजीपूर्वक अशी ही लेस लावायची आहे. आपण दुसरी कोणतीही लेस लावू शकतो, जे आपल्याला वाटेल आवडेल ती लेस आपण या ठिकाणी लावू शकतो. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला पॅच पण लावायचे आहेत. तर हे बघा अशा पद्धतीने एकदम छान असा हा ब्लाऊज तयार झालेला आहे. तर आता आपण याला पॅच लावून घेणार आहोत. तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. हे बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झालेला आहे. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.